हॅलो फ्रेंड्स, हे दुपारीचं आहे माझं. दुपारी भाजी संपली होती तर मुलगा शेवयाच बनव म्हणत होता. शेवया बनवून खाऊन घेतल्या होत्या. हे संध्याकाळचं माझं रुटीन आहे. संध्याकाळी मला अंडा भातच बनवायचा होता. अंडा भात बनवायला घेतले होते. कांदे मिरची कापून घेतले होते. कांदे मिरची कापून घेतले. कढईमध्ये तेल टाकून कांदे मिरची टमाटर छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. खूप छान लागतं अंडा भात. भाजीला काही नव्हतं तर आज काय बनवावं म्हटलं, अंडा भात आणि दाल फ्राय आणि आमलेट बनवले. हेच माझा स्वयंपाक होता सायंकाळचा. भाजीचं पण तसं काही नव्हतं. आज मला काहीतरी भातच बनवायचा होता, साधा भात किंवा मुलाने अंडे आणले होते ते अंडा भातच बनवते म्हणलं. खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा. साधा सिंपल बनवला होता. खूप छान लागतो. कांदे मिरची टमाटर परतून घेतले छान. त्यामध्ये जिरा पावडर धनिया पावडर तिखट हळद मीठ टाकून घेतलं छान. त्याला पण छान परतून घेतलं आणि त्यामध्ये मी 3 अंडे फोडून टाकले. छान भुर्जी टाईपच बनवायचं. छान मोकळं होऊ द्यायचं छान. भुर्जीला पण तशीच भुर्जीसारखीच बनवायचं असतं. मी भात आधीच ताटामध्ये छान खुला करून ठेवला होता, कारण मोकळा भात होतो. छान अंडा भात छान मोकळा होतो. त्यामुळे मी आधीच कुकर खोलून भात ताटामध्ये खुला करून ठेवला होता, कारण थंड झाल्यावर छान मोकळा होतो. भुर्जी टाईपच असते. आधी ती भुर्जी बनवून शिजवलेला भात टाकायचा असतो. खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान झाला होता. टेस्टी पण झाला होता. असं सायंकाळचं काही नाही काही थोडंफार करत असते. सकाळचं टिफिन असल्यामुळे काही सकाळी जमत नसतं, त्यामुळे सायंकाळचंच बनवत असते. छान होऊ द्यायचं त्याला. ते थोडं घट्ट येईपर्यंत छान फिरवत राहायचं, कारण तळाला लागू शकतं. त्यामुळे ते मोकळी होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं. छान मोकळी झाल्यानंतरच आपल्याला शिजवलेला भात त्यामध्ये घालायचा असतो. छान झाला होता. त्यामध्ये मी शिजवलेला भात टाकून घेतला. तो पण भात मी छान ताटामध्ये मोकळा करून ठेवला होता, त्यामुळे मोकळा भात होतो छानपैकी. छान फिरवून घ्यायचा. अगदी 10-15 मिनिटामध्ये होऊन जातो आपला हा भात. काही जास्त वेळ पण लागत नाही भात बनवायला. खूप छान झाला होता भात. तयार झाला होता. त्यामध्ये कोथिंबीर टाकून साईडला ठेवून दिला आणि मी वरणाला तडका मारून घ्यायचा होता. वरणाला तडका पण मारून घेतला. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मिस्टर पण जेवण करायला बसले होते. भात थंडा होऊन जाईल म्हणून त्यांना आधी वाढून दिलं. तसं आम्ही मिळूनच बसतो, पण मला आमलेट बनवायचे होते, त्यामुळे मी त्यांना जेवायला दिलं होतं. डाळ पण तडका मारून घेतली होती. छानपैकी अंडा भात आणि दाल फ्राय बनवली होती. आणि मला तव्यावर आमलेट बनवायचे होते 2-3.
ते मी बनवायला घेतले होते. मिस्टर तिकडे जेवण करत होते, मुलगी पण जेवण करत होती. मी आमलेट बनवायला घेतले. तव्यावर छान तेल टाकून घेतलं. कांदे मिरची कापून घेतले होते. गरम गरमच आमलेट खूप छान लागतात. थंड झाल्यावर तेवढं काही टेस्टी लागत नाही, त्यामुळे गरम गरमच खायला खूप छान वाटते. मिस्टर जेवण करत होते, त्यांना गरम गरमच मी आमलेट देते म्हटलं, त्यामुळे बनवायला घेतले. ब्रेड पण होते माझ्याकडे, तर ते पण थोडं ट्राय करून बघते म्हटलं. खूप छान लागतात, ते पण मला आवडते. मुलाला तर खूप आवडते माझ्या आमलेट, मिस्टरांना पण आवडते. एक अंड टाकून घेतलं तव्यावर आणि त्यावर एक ब्रेड ठेवलं आणि त्यामध्ये कांदे मिरची टमाटर कोथिंबीर थोडी टाकून घेतली आणि दोन्ही साईडनं ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते खूप छान लागतात, नक्की करून बघा. हे दोन्ही साईडनं छान लाल येईपर्यंत खूप खरपूस भाजून घ्यायचं. छान लागतात. काहीतरी आज वेगळंच रात्रीचं बनवलं. सकाळचं जमत नसतं, खूप घाई असते आणि टिफिन पण असतो, दोन्ही पण. त्यामुळे ह्या गोष्टी लवकर करता येत नाही आणि संध्याकाळच्याच वेळे जमून जातं. म्हणून काहीतरी खूप छान लागतात. पुष्कळ दिवसाचे आमलेट पण आम्ही केले नव्हते. आज मुलगा कर म्हणत होता आमलेट, तर मी बनवायला घेतले होते. एक आमलेट झालं होतं, मिस्टरांना दिलं होतं आणि दुसरं पण तव्यावर टाकून घेतलं होतं. ते पण छान एका साईडनं भाजून घेतलं, दुसऱ्या साईडनं पण छान भाजून घ्यायचं. खूप छान लागतात. मिस्टरांना मुलाला तर खूप आवडते आमलेट. त्यांच्या दोघांसाठीच आज बनवायचं होतं मला. खूप छान लागतात. हे पण आमलेट झालं आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करत जा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ. अंडा भात, दाल फ्राय आणि आमलेट पण झाले. नंतर आम्ही जेवण करून घेतलं. संध्याकाळी असंच काहीतरी करून घेत जाते मी. छान भाजल्या गेलं, खूप छान झाले होते. आमलेट पण खूप छान झाले होते आणि अंडा भात पण खूप छान झाला होता. नंतर
असंच एक मी कांदे मिरची टाकून एक आमलेट असंच बनवून घेतलं होतं मुलीसाठी. छान, तिला पण आवडलं. मुलाने पण त्यावर ब्रेड टाकून छान करून खाल्लं. असं प्रत्येक जणाला असं वेगवेगळं आवडतं. आणि नवरात्रीच्या बाद खूप दिवसांनी मी आमलेट बनवले होते, खूप छान झाले होते. नंतर आम्ही जेवण करून घेतलं. कसा वाटला माझा